विद्यार्थी मित्रांनो, मी अनघा चंद्रशेखर वैद्य मित्रमंडळच्या राठी हायस्कूलमध्ये विज्ञान विषय शिकवते. आपण धडा दुसरा मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण या पाठाला सुरुवात केलीच होती. त्यातला आज एक शेवटचा मुद्दा जो आहे तो आपल्याला अभ्यासायचा आहे आणि तो म्हणजे आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल. आता आवर्ती म्हणजे काय, तर मूलद्रव्यांचे गुणधर्म जे आहेत ते काही एका ठराविक नियमित पद्धतीने पुन्हा पुन्हा आलेले आपल्याला दिसतात. मग हे गुणधर्म कोणते आहेत, त्यांच्यामध्ये कोणते आवर्ती गुणधर्म आपल्याला दिसत आहेत ते आपल्याला या घटकामध्ये बघायचे आहेत. आवर्ती या शब्दाचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना आता परिचित आहेच. मग कोणकोणते गुणधर्म, त्या गुणधर्मांमध्ये आधुनिक आवर्त सारणीमध्ये गणामध्ये वरून खाली जाताना आणि आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना कोणती नियमितता आपल्याला दिसते, म्हणजेच कोणते गुणधर्म आवर्ती आहेत याबद्दल आपण बघूया. पहिला जो गुणधर्म आहे तो म्हणजे मूलद्रव्याची संयुजा. आता संयुजा म्हणजे काय, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मूलद्रव्याचा जो अणू असतो तो अत्यंत सूक्ष्म आहे. त्या अणूच्यामध्ये केंद्रक असतं आणि केंद्रकाच्या भोवताली ज्या कक्षा आहेत त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. या मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कक्षेमध्ये, म्हणजे सगळ्यात जी बाहेरची कक्षा असते, शेवटची कक्षा असते, त्या कक्षेमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉन्सची संख्या म्हणजे त्याची संयुजा. हा जो संयुजा इलेक्ट्रॉन आहे तो दुसऱ्या मूलद्रव्याच्या अणूबरोबर एकतर त्यांची देवाणघेवाण होते किंवा भागीदारी होते आणि त्या मूलद्रव्यांपासून त्याचं संयुग तयार होतं. मग ती 2 मूलद्रव्य असतील, 3 मूलद्रव्य असतील, पण हे जे बाहेरच्या कक्षेमधले इलेक्ट्रॉन्स असतात ते एकतर देवाणघेवाण होते त्यांच्यामध्ये किंवा ते भागीदारी तरी करतात आणि मग संयुगांची निर्मिती होते. हे आपण सगळे इयत्ता 9वीमध्ये शिकलेलो आहोत. आता संयुजा बघताना आपल्याला असं बघायचं आहे की हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, मूलद्रव्याचा अणू जो आहे त्या अणूच्या केंद्रकात प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात. त्यांचा एक प्रभार असतो, एक आकर्षण बल असतं आणि त्या आकर्षण बलामुळे हे जे बाहेरच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात ते इलेक्ट्रॉन्स त्या प्रभारामुळे किंवा त्या आकर्षण बलामुळे त्या अणूमध्ये बांधलेले असतात. बरोबर आहे. आता हे इलेक्ट्रॉन्स असे सहजासहजी सुटून जातील का? कधी जातील? तर आपण आता बघत होतो संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे काय. आपण एक उदाहरण घेऊया. सोडियम हा एक धातू आहे. आता या मूलद्रव्याच्या अणूकडे इलेक्ट्रॉन्स किती असतात, तर पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतात आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो. हे आहे अणूचं केंद्रक. या केंद्रकाच्या भोवताली ही जी पहिली कक्षा आहे, या पहिल्या कक्षेमध्ये हे 2 इलेक्ट्रॉन्स सामावलेले आहेत. त्याच्या पुढे जी दुसरी कक्षा आहे ज्याला आपण एल कक्षा असं म्हणतो, या कक्षेमध्ये एकूण 8 इलेक्ट्रॉन्स सामावलेले आहेत. आणि तिसरी जी कक्षा आहे ज्याला आपण एम कक्षा असं म्हणतो, त्या कक्षेमध्ये फक्त 1च इलेक्ट्रॉन आहे. आता इथे काय होतं, ज्यावेळेला हे जे अणूचं केंद्रक आहे याच्यामध्ये आहेत प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत तेवढेच प्रोटॉन्स आहेत आणि न्यूट्रॉन्स आहेत. आता या अणूच्या केंद्रकांनी या सगळ्या इलेक्ट्रॉन्सवरती एक आकर्षण बल लावलेलं आहे आणि त्यामुळे हे सगळे इलेक्ट्रॉन्स या कक्षेमध्ये सामावलेले आहेत किंवा त्या ठिकाणी ते केंद्रकाकडे ओढले जात आहेत आणि त्यामुळे अणूचा एक निश्चित आकार तयार झालेला आहे. पण आपण मागे बघितल्याप्रमाणे जोपर्यंत ही जी बाह्यतम कक्षा आहे त्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स येत नाहीत किंवा अष्टक स्थिती पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्या मूलद्रव्याचा अणू त्याच्या बाहेरच्या कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांच्यामध्ये अष्टक स्थिती आणण्याचा प्रयत्न करतो. आता जर बाहेरच्या कक्षेमध्ये 4
किंवा 4पेक्षा कमी इलेक्ट्रॉन्स असतील तर तो अणू काय करेल, तर त्याला इलेक्ट्रॉन देणं सोपं आहे 7 इलेक्ट्रॉन घेण्यापेक्षा. म्हणजे या ठिकाणी हा सोडियमचा अणू काय करेल, तर हा 1 इलेक्ट्रॉन दिल्यानंतर त्याची ही जी बाह्यतम कक्षा येते त्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आले की त्याला राजवायूचं स्वरूपण प्राप्त होतं. म्हणजेच अष्टक स्थिती प्राप्त होते आणि तो स्थिर होतो. पण कधी, जेव्हा हा 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्या मूलद्रव्याच्या अणूला देईल त्यावेळेला. म्हणजेच सोडियम या धातूचं संयुजा इलेक्ट्रॉन किती संख्या झाली, तर 1. म्हणजेच संयुजा इलेक्ट्रॉन कोणाला म्हणणार आपण, तर कोणत्याही मूलद्रव्याचा अणू त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणण्यासाठी इलेक्ट्रॉन देईल किंवा इलेक्ट्रॉन घेईल ती संख्या म्हणजे तो असतो संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या आणि ती असते त्याची संयुजा. आपण अजून एक उदाहरण बघूया. आता क्लोरीन हा एक अधातू आहे. क्लोरीनकडे पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. आता याचप्रमाणे जर त्याची रचना बघायची झाली तर अणूचं केंद्रक, पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आणि तिसरी जी कक्षा आहे त्या तिसऱ्या कक्षेमध्ये त्याच्याकडे आहेत 7 इलेक्ट्रॉन्स. आता क्लोरीनचा हा अणू अस्थिर आहे कारण त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्याला अष्टक स्थिती पूर्ण करायची आहे. मग तो काय करेल, तर ह्या सोडियमनी जो 1 इलेक्ट्रॉन दिलेला आहे तो स्वीकारेल. जेव्हा हा 1 इलेक्ट्रॉन याच्या बाह्यतम कक्षेमध्ये येईल तेव्हा याच्याही बाह्यतम कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आले की क्लोरीनचा अणू स्थिर होईल. म्हणजे आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल की सोडियम या मूलद्रव्याची संयुजा 1 आहे कारण त्यांनी 1 इलेक्ट्रॉन दिला आहे. क्लोरीन याने काय केलं, तर 1 इलेक्ट्रॉन घेतला आहे म्हणजे त्याचीही संयुजा 1च आहे. थोडक्यात इलेक्ट्रॉन देणं आणि इलेक्ट्रॉन घेणं कशासाठी, तर अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी. ही जी इलेक्ट्रॉन देण्याची संख्या आहे किंवा या मूलद्रव्याने इलेक्ट्रॉन घेण्याची जी संख्या आहे ती असते त्या मूलद्रव्याची संयुजा. आता हा मुद्दा कळला. आता आपण बघणार आहोत आधुनिक आवर्त सारणीमध्ये हा गुणधर्म कसा परत परत आपल्याला दिसणार आहे. आपण मागच्या वेळेला ही आधुनिक आवर्त सारणी बघितली होती. हे जे उभे स्तंभ आहेत त्याला आपण गण असं म्हणतो आणि आडव्या ज्या ओळी आहेत त्याला आपण आवर्तन असं म्हणतो. जर आपण गणामध्ये आपला जो घटक आहे किंवा आपण जे गुणधर्म बघणार आहोत ते वरून खाली कसे बदलतात ते बघणार आहोत. आवर्त सारणीमध्ये जाताना डावीकडून उजवीकडे कसे जातो ते बघणार आहोत. बरोबर आहे. आता समजा आपण हा दुसरा गण घेतला. दुसऱ्या गणामध्ये कोणकोणती मूलद्रव्ये आहेत, तर आपल्याला जी माहिती आहे तीच आपण आधी घेऊया. बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम. बरोबर आहे. आता बेरिलियम त्याच्याकडे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत किंवा त्याचा अणुअंक 4 आहे. त्याचा अणुअंक 4 आहे. मग 4 इलेक्ट्रॉन्स कसे विभागले जातील, पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स येतील, त्याच्या पुढच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स जातील. आपण फक्त गण दुसरा बघतोय. त्याच्यानंतरचं मूलद्रव्य कोणतं आहे त्याच्या खाली, तर ते आहे मॅग्नेशियम. मॅग्नेशियमचा अणुअंक किती आहे, तो आहे 12. आता याच्याकडे इलेक्ट्रॉन्स कसे विभागले जातील,
पहिल्या कक्षेमध्ये 2 येतील, पुढच्या कक्षेमध्ये 8 येतील, म्हणजे 10 इलेक्ट्रॉन्स झाले. उरलेले 2 इलेक्ट्रॉन्स जातील तिसऱ्या कक्षेमध्ये. याच गणातलं पुढचं मूलद्रव्य आपण बघूया. कॅल्शियम. किती अणुअंक आहे त्याचा? तर 20. कसे इलेक्ट्रॉन्स विभागले जातील? 2, 8 म्हणजे झाले 10. परत अष्टक स्थिती आली पुढच्या कक्षेमध्ये, म्हणजे किती इलेक्ट्रॉन झाले? 18. आणि उरलेले 2 इलेक्ट्रॉन्स गेले चौथ्या कक्षेमध्ये. आपण हा जो गुणधर्म बघतोय तो गणामध्ये वरून खाली येताना. आता लक्षात येईल तुमच्या की गणामध्ये समजा आपण एक उदाहरण घेतलं, दुसरा गण आहे. दुसऱ्या गणामध्ये वरून खाली येताना संयुजा इलेक्ट्रॉन्सची संख्या बदलली का? तर नाही, ती 2च राहिली. बरोबर आहे. वरून खाली येताना संयुजा इलेक्ट्रॉन्सची संख्या बदलली नाही, पण कक्षांची संख्या वाढत गेली. बरोबर आहे. बेरिलियमकडे 2च कक्षा आहेत. मॅग्नेशियमकडे जर आपण अजून खाली गेलो गणामध्ये तर 3 कक्षा आल्या. कॅल्शियमकडे एकूण 4 कक्षा आहेत. म्हणजे हे जे अंतर आहे हे अंतर वाढत गेलं. म्हणजे जसजसं अणुकेंद्रक आणि बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन यांच्यामधलं अंतर जसं वाढत जातं तसं बल कमी कमी होत जातं. तो अणूचं केंद्रक आहे त्या इलेक्ट्रॉनला फार वेळ धरून ठेवू शकत नाही. आकर्षण बल कमी होत जातं आणि ते इलेक्ट्रॉन सहजपणे दिले जातात. पण गणात वरून खाली येताना आपण बघतोय की संयुजा इलेक्ट्रॉन्सची संख्या मात्र तीच राहते. मग जो गण असेल तेवढी त्याचा संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या असते. अजून एक आपण उदाहरण बघूया. समजा आपण गण 1 बघितला. गण 1 समजा दुसरं मूलद्रव्य बघितलं, लिथियम. अणुअंक आहे 3. म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स गेले, त्याच्या पुढच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आला. त्याच्या खालचं मूलद्रव्य आहे सोडियम, जे आपण आता फळ्यावर बघितलं. 11 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे 2, 8, 1. काय समजते तुम्हाला की बाहेरच्या कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांची संख्या 1च राहिली. जेवढा गण, ज्या गणामध्ये ती मूलद्रव्य आहेत ती संख्या त्यांची संयुजा इलेक्ट्रॉन म्हणून असते. पण मग आता आपण समजा आवर्तामध्ये गेलो, म्हणजे डावीकडून उजवीकडे गेलो, तर काय बदल होतो तोही बघूया. या आवर्त सारणीमध्ये आपण जातो डावीकडून उजवीकडे. ठीक आहे. आपण आता सोडियम, मॅग्नेशियम, त्याच्यानंतर येणारं ॲल्युमिनियम अशी काय काय बदल होतो गुणधर्मांमध्ये तो बघू. सोडियमकडे 11 इलेक्ट्रॉन्स आहेत. बरं का. सोडियम किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 11 इलेक्ट्रॉन्सची संख्या आहे. म्हणजे ते कसे विभागले जातील? तर पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स येतील, त्याच्या पुढच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि तिसऱ्या कक्षेमध्ये गेला उरलेला 1 इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतरचं जे मूलद्रव्य आहे ते म्हणजे मॅग्नेशियम. किती इलेक्ट्रॉन्स आहेत मॅग्नेशियमकडे? तर 12 इलेक्ट्रॉन्सची संख्या आहे. आता 12 इलेक्ट्रॉन्स कसे विभागले जातील? तर परत पहिल्या कक्षेमध्ये 2, पुढच्या कक्षेमध्ये 8 आणि राहिलेले 2 इलेक्ट्रॉन्स गेले तिसऱ्या कक्षेमध्ये. त्याच्या पुढचं मूलद्रव्य बघूया, ॲल्युमिनियम. 13 इलेक्ट्रॉन्सची संख्या आहे. मग आता हे कसे विभागले जातील इलेक्ट्रॉन्स? पहिल्या कक्षेमध्ये 2, पुढच्या कक्षेमध्ये 8 आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 3. आता काय झालं बघूया. जेव्हा आपण आवर्तामध्ये
डावीकडून उजवीकडे जातोय तेव्हा संयुजा इलेक्ट्रॉन्स म्हणजे बाहेरच्या कक्षेमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉन्सची संख्या ती 1ने वाढत जाते. कक्षा मात्र वाढली का? तर नाही, कक्षा क्रमांक तोच राहतो. कक्षांची संख्या बदलत नाही, पण संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या 1ने वाढत जाते. गणामध्ये आपण काय बघितलं? गणामध्ये वरून खाली येताना जो संयुजा इलेक्ट्रॉन आहे ती संख्या तीच राहते, पण कक्षांची संख्या वाढत जाते. हा जो नियमित म्हणजे आवर्ती आपल्याला हा बदल नियमितपणे होताना दिसतोय, मध्ये कुठे विस्कळीतपणा नाही आहे आलेला. सारणीमध्ये मूलद्रव्यांच्या मांडणीच्या बाबतीमध्ये आपण बघतोय. त्यामुळे हा जो गुणधर्म आहे ह्याच्यामध्ये आपल्याला ती नियमितता दिसते. आणि अशा प्रकारे संयुजा हा जो गुणधर्म आहे किंवा संयुजा इलेक्ट्रॉन्सची संख्या ही कशी नियमितपणे बदलत जाते ते आपण आत्ता ह्या मुद्द्यामध्ये बघितलं. त्यानंतर पुढचा जो आपल्याला मुद्दा बघायचा आहे तो म्हणजे अणूचं आकारमान. आता अणूचा आकार, मुळात अणू इतका सूक्ष्म असतो व त्याचा आकार कसा ठरवायचा? तर त्याचा आकार जो आहे तो आकार कसा ठरवला जातो ते बघूया. परत आपण मगाचंच उदाहरण बघूया. सोडियम 11 इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्याकडे, बरोबर आहे. कशी विभागणी होते? हे केंद्रक, सोडियमचं हे केंद्रक आहे. त्याच्याभोवती पहिली कक्षा आहे 2 इलेक्ट्रॉन्स, पुढची कक्षा आहे 8 इलेक्ट्रॉन्स, आणि शेवटचा 1 इलेक्ट्रॉन जो आहे तो जातो तिसऱ्या कक्षेमध्ये. आता अणूचा आकार म्हणजे काय? तर अणूचं केंद्रक आणि त्याची बाह्यतम कक्षा यांच्यामधलं अंतर म्हणजे काय? तर अणूची त्रिज्या. आणि या त्रिज्येवरून अणूचा आकार ठरवला जातो. अणूचं केंद्रक आणि अणूची बाह्यतम कक्षा यांच्यामधलं जे अंतर आहे ते अंतर म्हणजे अणूची असते त्रिज्या. जसं आपण वर्तुळाच्या बाबतीत बघतो तसंच त्याच पद्धतीने ती झाली अणूची त्रिज्या. आणि त्या त्रिज्येवरून काय ठरवलं जातं? अणूचा आकार ठरवला जातो. म्हणजे आता तुमच्या लक्षात येईल की हे जर अंतर वाढलं, अणूची त्रिज्या जास्त असेल तर अणूचा आकार मोठा असणार आहे. त्रिज्येचं परिमाण कमी असेल तर त्याचा आकार लहान असणार आहे. पण मुळात हा जो अणू आहे तो इतका सूक्ष्म आहे. मग ह्याचं मापन कशात करायचं? तर ह्याचं मापन ही जी अणूची त्रिज्या आहे ती पिकोमीटरमध्ये मोजतात. पिकोमीटर इतकं ते सूक्ष्म एकक आहे. किती सूक्ष्म आहे? तर 1 पिकोमीटर बरोबर 10⁻12 मीटर. म्हणजे मीटरचा ऋण 12 जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याला 1 पिकोमीटर इतकं सूक्ष्म परिमाण मिळणार आहे. आणि त्याच्यामध्ये ती अणूची त्रिज्या मोजली जाते आणि त्या त्रिज्येवरून अणूचा आकार ठरवला जातो. परत आपल्याकडे आवर्त सारणी आहे. आपण आता ह्याच्यामध्ये हा गुणधर्म कसा नियमितपणे बदलतोय ते आपल्याला बघायचं आहे. पहिल्यांदा आपण गणाचा विचार करूया. गणामध्ये परत वरून खाली आपण जातो. गणामध्ये वरून खाली त्या मूलद्रव्यांमध्ये अणूचा आकार कसा बदलत जातो ते बघूया. वरून खाली येताना या अणूच्या बाबतीमध्ये आता आपण परत त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण बघू. परत आपण घेऊया दुसरा गण. ओके, हा आपल्याकडे आहेच. बेरिलियम 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, 2 2 असं त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण झालं. मॅग्नेशियम 12 इलेक्ट्रॉन्स आहेत, 2 8 2 इलेक्ट्रॉन स्वरूपण झालं. कॅल्शियम 20 इलेक्ट्रॉन्स आहेत, 2 8 8 2 असं इलेक्ट्रॉन स्वरूपण झालं. काय होत असेल बघा बरं. या ठिकाणी 4 इलेक्ट्रॉन्स म्हणजे फक्त पहिलीच कक्षा आहे. मॅग्नेशियमकडे 3 कक्षा आहेत म्हणजे अणुकेंद्रकाच्या भोवताली 3 कक्षा आल्या. कॅल्शियमच्या बाबतीमध्ये अणुकेंद्रकाच्या भोवताली 4 कक्षा आल्या.
म्हणजे अणुत्रिज्या कमी होत जात असेल का वाढत असेल? तुमच्या लक्षात आलं असेल की कक्षांची संख्या वाढत जाते, याचा अर्थ अणुत्रिज्या वाढत जाते. आणि अणुत्रिज्या वाढत गेल्यामुळे अणूचा आकारही काय होत असेल? तोही वाढत जातो. म्हणून गणामध्ये वरून खाली येताना अणूचा आकार वाढत जातो. अजून एक त्याच्यामध्ये एक आपण कारण बघूया हे अणूचा आकार वाढण्यासाठी. कक्षा तर वाढतेच, पण जसजशा कक्षा वाढत जातात तसं काय होतं, ह्या केंद्रकांनी या इलेक्ट्रॉनवरती जे बल लावलेलं आहे ते पण कमी कमी होत जातं आणि त्यामुळे ते केंद्रकापासून लांब जातात. इलेक्ट्रॉन्स ते ऋणप्रभारित आहेत. केंद्रकाचा जो केंद्र प्रभार आहे त्या प्रभारामुळे ते आत्ता बांधलेले आहेत केंद्रकाशी, पण जसजसं हे अंतर वाढत जातं तसतसं त्यांच्यावरचं हे बलही कमी कमी होत जातं आणि ते केंद्रकापासून लांब जातात. परिणामी त्या अणूचा आकार वाढत जातो. हा पहिला मुद्दा की गणामध्ये वरून खाली येताना कक्षांची संख्या वाढत जाते, त्याचवेळी त्या कक्षेमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉन्सवरचं केंद्रकीय बल हे क्षीण होत जातं, कमी कमी होत जातं. परिणामी अणूचा आकार वाढत जातो. आणि हे नियमितता आहे. हे नियमितपणे घडतं गणामध्ये वरून खाली येताना, म्हणून आपण आवर्ती गुणधर्म असं म्हणतो आहे. आता आवर्तनामध्ये जायचं आहे आपल्याला, डावीकडून उजवीकडे. त्याचंही आपण एक उदाहरण बघूया. आपण एक तिसरं आवर्तन जे आहे ते बघू मग अशाचप्रमाणे. सोडियम किती इलेक्ट्रॉन्स आहेत तर 11. विभागणी कशी होईल? 2, 8, 1. आता आपण डावीकडून उजवीकडे जातो आहे. मॅग्नेशियम किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्याकडे? 12. विभागणी होईल 2, 8, 2. पुढचं आहे ॲल्युमिनियम. किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 13. विभागणी होईल 2, 8, 3. आता काय होतं बघा, आपण आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जातो आहे, पण जात असताना इलेक्ट्रॉन्सची संख्या वाढती आहे. अणुअंक वाढत जातो आहे एका एकाने, बरोबर आहे. हा जो अणुअंक आहे तो एक एकाने वाढत जातो आहे. परिणामी केंद्रकातलं जे बल आहे, प्रभार आहे, तोही वाढतो आहे. कारण जेवढे इलेक्ट्रॉन्स असतात तेवढेच प्रोटॉन्स असतात, त्यामुळे केंद्रकातला धनप्रभारही वाढतो आहे. पण कक्षाचा जो क्रमांक आहे तो बदलताना दिसतो आहे का आपल्याला? तर नाही. आपण डावीकडून उजवीकडे जाताना कक्षा क्रमांक तोच राहतो आहे, पण त्या कक्षेमधल्या इलेक्ट्रॉन्सची संख्या वाढत जाते. इलेक्ट्रॉन्सची संख्या वाढली की केंद्रकातला धनप्रभारही वाढला. धनप्रभार वाढला की काय होईल? ते इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी ओढले जातील केंद्रकाकडे, बरोबर आहे. ते केंद्रकाकडे ओढले गेले की अणूचा आकार लहान लहान होत जाईल, बरोबर आहे. कक्षा आहेत, कक्षा तेवढ्या 3च राहिल्या, पण त्या कक्षा काय होणार आहेत? जवळजवळ येणार आहेत अणुकेंद्रकाच्या बाजूला. आणि परिणाम काय होईल तर डावीकडून उजवीकडे जाताना अणूचा आकार कमी कमी होत जाणार आहे. कारण कळतंय तुम्हाला? डावीकडून उजवीकडे जाताना हा जो अणूचा आकार आहे तो अणूचा आकार कमी कमी होत जातो. दोन्ही मुद्दे लक्षात ठेवा बरं का मुलांनो. गणामध्ये वरून खाली येताना कक्षांची संख्या वाढत जाते आणि त्यामुळे केंद्रकातला प्रभार हा त्या इलेक्ट्रॉन्सवरचा कमी कमी होत जातो आणि त्यामुळे अणूचा आकार वाढत जातो. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना कक्षा तेवढ्याच राहतात, पण इलेक्ट्रॉन्सची संख्या वाढते. इलेक्ट्रॉन्सची संख्या वाढली की अणूतल्या केंद्रकाचा प्रभार वाढतो. ते जास्त तीव्रतेने इलेक्ट्रॉन्सला खेचून घ्यायला लागतात. परिणामी अणूचा आकार
कमी होतो. 2 मुद्दे समजले. अणूचा आकार हा मुद्दा आपण बघतोय. अणूचा आकार अणुत्रिज्येने ठरवतात. अणुत्रिज्या म्हणजे काय, तर केंद्रक आणि बाह्यतम कक्षा यांच्यामधलं अंतर. ती अणुत्रिज्या पिकोमीटर ह्या एककामध्ये मोजतात. गणात वरून खाली जाताना अणूचा आकार वाढत जातो, कारण कक्षांची संख्या वाढत जाते. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना संयुजा इलेक्ट्रॉन्सची संख्या वाढते, पण केंद्रकीय बल वाढल्यामुळे अणूचा आकार कमी कमी होत जातो. ही नियमितता आपल्याला संपूर्ण सारणीमध्ये दिसते. त्यामुळे हा झाला दुसरा मुद्दा, संयुजा. दुसरा मुद्दा आहे अणूचा आकार, आपण बघितला आता. आता त्यानंतरचा जो मुद्दा आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे धातू आणि अधातू गुणधर्म. धातू आणि अधातू गुणधर्म. आता धातू गुणधर्म किंवा धातू आणि अधातू हे तुम्हाला माहिती आहेत. धातू कोणाला म्हणायचं, त्यांची वैशिष्ट्ये काय असतात, अधातू कोणते आहेत, त्यांची वैशिष्ट्ये काय असतात. पण त्याच्याशिवाय धातू सदृश्य मूलद्रव्य पण असतात आणि ती दोघांचेही गुणधर्म दाखवतात, धातू आणि अधातू. आपण मागच्या वेळी आवर्त सारणी जेव्हा बघितली तेव्हा तुम्हाला मी एक सांगितलं होतं की ही जी एक नागमोडी रेषा दिसते, या नागमोडी रेषेच्या डावीकडे जी मूलद्रव्ये आहेत ती सगळी धातुरूप मूलद्रव्ये आहेत. उजवीकडची जी मूलद्रव्ये तुम्हाला दिसतात ती अधातुरूप मूलद्रव्ये आहेत. आणि या नागमोडी रेषेच्या कडेला जी मूलद्रव्ये आहेत ती धातू सदृश्य आहेत. या आवर्त सारणीमध्ये आपल्याला हे तिन्ही गट मूलद्रव्यांचे व्यवस्थितपणे दिसतात. पण आता जेव्हा आपण गणामध्ये वरून खाली जातो किंवा आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जातो तेव्हा हा गुणधर्म जो आहे धातू आणि अधातू तो कसा बदलत जातो ते आपल्याला बघायचं आहे. मुळात सोडियम आणि एक आयनिक संयुग आपण घेऊया. आता आयनिक संयुग म्हणजे काय हे तुम्ही 9वीमध्ये शिकलेला आहात, हो की नाही. मूलद्रव्यांच्या अणूंमध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन्सची देवाणघेवाण होते तेव्हा त्याचे आयन्स तयार होतात आणि ते आयन्स बांधले जातात एका बंधाने, तेव्हा आपण त्याला म्हणतो आयनिक संयुग. आपण त्याचं एक उदाहरण घेऊया. सोडियम आणि क्लोरीन. सोडियम हे धातू मूलद्रव्य आहे, क्लोरीन हे अधातुरूप मूलद्रव्य आहे. किंवा आपण आवर्त सारणीच्या नुसार गेलो तर डावीकडून उजवीकडे जातो आहे आवर्तामध्ये. सोडियम, मॅग्नेशियम हे जर सगळे बघितले तर धातुरूप मूलद्रव्य आहेत. आता या नागमोडी रेषेच्या मध्ये आलात तर सिलिकॉन आलं, त्याच्या पुढचं मूलद्रव्य ते झालं धातू सदृश्य. आणि परत पुढे गेलात याच सारणीमध्ये आवर्तामध्ये तर फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन हे सगळे अधातू तुम्हाला दिसतात. म्हणजे आवर्तामध्ये काय होतं बघा, जसजसे आपण डावीकडून उजवीकडे जातो तसा धातुरूप गुणधर्म कमी कमी होत जातो. मग येतं धातू सदृश्य मूलद्रव्य आणि मग आपल्याला दिसतात अधातू. म्हणजे धातुरूप गुणधर्म कमी कमी होत जातात. मग आता हा धातुरूप गुणधर्म म्हणजे नक्की काय, तर धातुरूप गुणधर्म म्हणजे इलेक्ट्रॉन देण्याची क्षमता. प्रत्येक धातुरूप मूलद्रव्य आहे त्यांच्याकडे बाह्यतम कक्षेमध्ये साधारण 1 ते 3 इतकेच इलेक्ट्रॉन्स असतात. आपण एक उदाहरण बघूया. समजा सोडियम 11 इलेक्ट्रॉन्स, 2, 8, 1. त्याच्या पुढचं जर मूलद्रव्य घेतलं मॅग्नेशियम 12 इलेक्ट्रॉन स्वरूपण झालं 2, 8, 2. त्याच्या पुढचं मूलद्रव्य घेतलं ॲल्युमिनियम, इलेक्ट्रॉन्सची संख्या 13, 2, 8, 3. आता बघा काय होतं, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम. आता आपण आलो सिलिकॉन ह्या मूलद्रव्याकडे, डावीकडून उजवीकडे जातो आहे आपण. सिलिकॉन
14 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण होतं 2, 8, 4. आणि नंतर आपण जातो अजून उजवीकडे. फॉस्फरस 15 इलेक्ट्रॉन्स, 2, 8, 5. आपण आता आवर्तामध्ये जातो आहे डावीकडून उजवीकडे. काय होतं बघूया. पहिलं सोडियम मूलद्रव्य आहे डावीकडचं, 2, 8, 1. आता त्याला बाह्यतम कक्षेमधला 1 इलेक्ट्रॉन देणं सोपं आहे. तो काय करेल, 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकेल. मॅग्नेशियमकडे पण किती इलेक्ट्रॉन्स आहेत, बाह्यतम कक्षेमध्ये 2 आहेत, म्हणजे त्याची अष्टक स्थिती पूर्ण होईल जेव्हा तो 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकेल. त्याला 2 इलेक्ट्रॉन देणं सोपं आहे. ॲल्युमिनियमच्या बाबतीतही काय घडतं, त्याला 3 इलेक्ट्रॉन्स देणं सोपं आहे 5 इलेक्ट्रॉन घेण्यापेक्षा, हो की नाही, कारण त्याला अष्टक स्थिती पूर्ण करायची. म्हणजे इथे 8 इलेक्ट्रॉन्स करायचेत पूर्ण. मग त्याला 5 इलेक्ट्रॉन घेतले तरी अष्टक स्थिती पूर्ण होईल आणि 3 इलेक्ट्रॉन्स दिले तरीही अष्टक स्थिती पूर्ण होईल. बाह्यतम कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन येतील जर त्यांनी 3 इलेक्ट्रॉन दिले तर. मग त्याला सोपं काय आहे, तर 3 इलेक्ट्रॉन देणं सोपं आहे. बरोबर आहे. म्हणजे ह्या 3 मूलद्रव्यांच्या बाबतीमध्ये ती मूलद्रव्यांचे अणू काय करतात, तर इलेक्ट्रॉन्स देतात. सिलिकॉन, आता त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आलेत. म्हणजे एक तर त्याला 4 इलेक्ट्रॉन्स देणंही सोपं आहे, 4 इलेक्ट्रॉन्स घेणंही सोपं आहे 8 इलेक्ट्रॉन्स करण्यासाठी. बरोबर आहे. म्हणजे ह्याची संयुजा झाली 4. इलेक्ट्रॉन्स दिले तरी 4, घेतले तरीही 4. पण फॉस्फरसच्या बाबतीत काय झालं, आता त्याच्याकडे 5 इलेक्ट्रॉन्स आहेत बाह्यतम कक्षेमध्ये. मग त्याला 3 इलेक्ट्रॉन्स घेणं सोपं आहे 8 इलेक्ट्रॉन्स करण्यासाठी. बरोबर आहे, 5 इलेक्ट्रॉन देण्यापेक्षा. मग हा फॉस्फरसचा अणू काय करेल, तर तो 3 इलेक्ट्रॉन्स घेईल. कशासाठी घेईल, त्याला त्याची अष्टक स्थिती पूर्ण करायची. म्हणजे जेव्हा आपण डावीकडून उजवीकडे जातो आहे, पहिलं सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम असे जर आपण डावीकडून उजवीकडे जात असू तर आपल्याला असं दिसतं की ही जी मूलद्रव्ये आहेत ती ॲल्युमिनियमपर्यंत इलेक्ट्रॉन देण्याचं काम करणार आहेत अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी. सिलिकॉन काय करेल, इलेक्ट्रॉन देईल किंवा इलेक्ट्रॉन घेईल. पण त्याच्या पुढची जी मूलद्रव्ये आहेत, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ही सगळी मूलद्रव्य इलेक्ट्रॉन त्यांना घेणं सोपं आहे. म्हणजेच डावीकडून उजवीकडे जाताना इलेक्ट्रॉन देण्याची क्षमता हळूहळू कमी होत जाते आणि इलेक्ट्रॉन घेण्याची क्षमता वाढायला लागते. म्हणजेच धातू गुणधर्म कमी कमी होत जातो आणि अधातू गुणधर्म वाढत जातो. लक्षात ठेवा, आधुनिक आवर्त सारणीमध्ये आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना इलेक्ट्रॉन देण्याची क्षमता कमी कमी होत जाते, इलेक्ट्रॉन घेण्याची क्षमता वाढते. म्हणजेच त्यांचा धातू गुणधर्म कमी कमी होत जातो, अधातू गुणधर्म वाढत जातो. हे समजलं इथपर्यंत. आता गणाचा विचार करूया. गणात वरून खाली येताना काय घडतं. एक उदाहरण बघू आपण, परत दुसराच गण बघूया. बेरिलियम 4 इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन स्वरूपण होतं 2, 2. मॅग्नेशियम 12 इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन स्वरूपण होतं 2, 8, 2. त्यानंतर कॅल्शियम, अणु अंक आहे 20, इलेक्ट्रॉन स्वरूपण होतं 2, 8, 8, 2. आता इथे काय घडतं, वरून खाली येताना बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सेलेनियम ह्या पद्धतीने जर आपण पुढे गेलो तर संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या तीच आहे. म्हणजे या ठिकाणी ह्या सगळ्या मूलद्रव्यांचे अणू काय करतील, तर 2 इलेक्ट्रॉन देणं त्यांना सोपं आहे. संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या बदलली का, तर नाही. बरोबर आहे, 2 इलेक्ट्रॉन देणं सोपं आहे. शिवाय अजून काय घडतं, तर कक्षांची संख्या वाढत जाते.
त्यामुळे बाह्यतम कक्षेतले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स वरचा जो प्रभार आहे केंद्रकाचा तो कमी कमी होत जातो आहे. त्यामुळे ते सहजपणे निसटून जाऊ शकतात. बरोबर आहे, त्या कक्षेमधून ते सहजपणे निसटून जाऊ शकतात आणि त्यामुळे ते 2 इलेक्ट्रॉन दिले जातात. परिणामी धातू गुणधर्म वाढत जातो. गणामध्ये वरून खाली येताना इलेक्ट्रॉन्स देणं जास्त सोपं आहे 2 गोष्टींनी. एक तर 2च इलेक्ट्रॉन्स आहेत त्यामुळे इलेक्ट्रॉन देणं सोपं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कक्षांची संख्या वाढत जाते आहे. त्यामुळे केंद्रकाचा वरचा जो प्रभार आहे केंद्रकाने लावलेला इलेक्ट्रॉनवर तोही कमी होतो आहे आणि त्यामुळे त्यांना पटकन निसटून जाता येतं कक्षेमधून आणि त्यामुळे गणामध्ये वरून खाली येताना धातू गुणधर्म वाढत जातो. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना धातू गुणधर्म कमी कमी होत जातो आणि अधातू गुणधर्म वाढत जातो. अशा प्रकारे ही नियमितता आपल्याला आवर्त सारणीमध्ये दिसते. धातू गुणधर्म आणि अधातू गुणधर्म. आणि त्यातला नंतर शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे हॅलोजन कुलातील प्रवणता. आता हॅलोजन कुल म्हणजे नक्की कोणतं, तर हा जो आपला सारणीमध्ये 17वा गण दिसतोय तुम्हाला, 17वा गण म्हणजे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. हे जे मूलद्रव्ये आहेत यांना आपण म्हणतो हॅलोजन. हॅलोजन का? कारण ह्यांच्या सगळ्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. ते एक एक इलेक्ट्रॉन घेतात. आणि दुसरं म्हणजे आता ह्यांच्यामध्ये मात्र आपल्याला थोडी विविधता दिसते त्यांच्या अवस्थेमध्ये. काय फरक आहे? तर हा जो फ्लोरीन, क्लोरीन हे जे 2 मूलद्रव्ये आहेत ती आपल्याला नेहमी वायुरूपामध्ये आढळतात. ब्रोमीन हॅलोजन कुलातलं जे 3रं मूलद्रव्य आहे ते द्रवरूपामध्ये आढळतं आणि आयोडीन हे आपल्याला स्थायू रूपामध्ये आढळतं. त्यामुळे ही हॅलोजन कुलातल्या मूलद्रव्यांचं वेगळं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं. मुलांनो, धडा 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण याच्यामध्ये आपण आज हे आवर्ती गुणधर्म जे आहेत विशेषतः संयुजा, अणूंचा आकार आणि धातू आणि अधातू गुणधर्म कसे नियमितपणे बदलत जातात हे बघितलं आणि हॅलोजन कुलातल्या जी मूलद्रव्ये आहेत त्यांच्या अवस्थांमध्ये काय वेगळेपण असतं ते बघितलं.